एका बापापासून एखादी लेक निघून गेल्यानंतर जे दुःख होतं ते दुःख त्या बापाला असतं गड्या. पण कदाचित त्याच दुःखातून सावरण्याकरता या बसलेल्या माझ्या 100 लोकांना जर निवारा मिळत असेल तर कदाचित त्यातून एक दुसऱ्या दृष्टिकोन जर कोणता असेल तर या गरीब गरजू लोकांसाठी जो आधार लागतो गड्या. माणसाच्या जीवनामध्ये जगत असताना 3 गोष्टी लागतात गड्या. 1 अन्न, 2 निवारा आणि 3 वस्त्र गड्या. त्यातील सगळ्यात महत्वाची जर गोष्ट कोणती असेल तर त्याचं नाव आहे राहण्याकरता घर लागतं गड्या. आणि खऱ्या अर्थानं एका बापाला एक लेक सोडून गेल्यानंतर काय दुःख असतं ते बापाच्या अंतःकरणाला विचारा. आणि कदाचित बसलेपैकी प्रत्येक माणसाच्या हृदयापर्यंत इथं बसलेली प्रत्येक लोकात कुणाजवळ आई नाही, कुणाजवळ बाप नाही, काही जणांना या जगामध्ये कुणीच नाही. हे सर्वस्व अर्पण करून या ठिकाणी येऊन राहावं लागतं. आणि खऱ्या अर्थानं गेली तब्बल 8 ते 9 वर्ष झालं जन्माला आल्यानंतर माणसाला काहीतरी जीवनामध्ये चांगलं केलं पाहिजे. बरोबर आहे ना बसलेले? काहीतरी या समाजाचं तुम्ही आम्ही देणं लागतो. जीवनामध्ये आल्यानंतर काहीतरी या समाजाचं तुम्ही आम्ही देणं लागतो गड्या. आणि हाच मनामध्ये उद्देश ठेवून 2017 मध्ये खऱ्या अर्थानं स्वतः या समाजाकरता काहीतरी देणं लागतो. म्हणून खऱ्या अर्थानं आमच्या राजेश सरांनी जीवन अर्पण केलं या लोकांसाठी गड्या. काही नसताना सुद्धा शून्यातून विश्व निर्माण करून मुंबई सारखी सिटी सोडून खऱ्या अर्थानं लोकांची सेवा करावी म्हणून खऱ्या अर्थानं सर्वस्व अर्पण या लेकरांसाठी केलं. मला वाटतं मी 2-3 वेळा इथे येऊन गेलो साहेब, 2-3 वेळा मी येऊन गेलो. पण आल्यानंतर बघितलं जेवढी स्वतःची लेकर आई बापाची सेवा करत नाहीत ना तेवढी सगळी सेवा खऱ्या अर्थानं आमचे राजेश सर करत असतात. आणि खऱ्या अर्थानं तेच फळ एक सांगू का, ऐकून जा. आईबाप कोणाचे यापेक्षा ज्या काळामध्ये आईबापांना खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठा निवारा लागतो ते म्हणजे म्हातारपण आहे. तरण्यापणी नाही लागत. आई वडिलांना निवारा तरण्यापणी लागत नाही. प्रेम माया निवारा हा कधी लागतो तर शेवटच्या क्षणाला, ज्या क्षणाला त्यांचे हातपाय चालायचे बंद होतात ना त्या क्षणाला जर खऱ्या अर्थानं कोणाची जर गरज असेल ना तर ती अंतःकरणापासून स्वतःच्या लेकराची गरज त्या आई बापांना असते. आणि ती माया ते प्रेम मिळवण्याकरता खऱ्या अर्थानं राजेश सरांनी जीवन अर्पण केलं. आणि त्यांच्याच मनगटाला मनगट धरून स्वतःची तर जमीन दिलीच रे गड्या, पण अंतःकरणापासून स्वतःचं शिक्षण बघत बघत सुद्धा खऱ्या अर्थानं आमच्या मॅडम असतील, प्रतिभाताई असतील, खऱ्या अर्थानं त्यांनी सुद्धा तितकंच या लोकांकरता आपलं जीवन अर्पण केलं. एवढं सोपं नाही गड्या. का सांगून जातो, ऐकून जा. स्वतःचं शिक्षण, स्वतःचं सर्वस्व बाजूला ठेवलं सरांनी. स्वतःचा प्रपंच न करता सुद्धा, लग्न न करता फक्त आयुष्यभरासाठी जीवन अर्पण करण्यासाठी आपलं आयुष्य अर्पण करून टाकलं. माणसांना समाजामध्ये आल्यानंतर या सगळ्या गोष्टी जबाबदारीने केल्या पाहिजेत. का सांगून जातो, ऐकून जा. समाजामध्ये असं काहीतरी करून जा जेणेकरून उत्तमाची कीर्ती उरली पाहिजे. का माझ्या पदरचं सांगत नाही. आयुष्यात माणसाला थोडं जगावं. बसल्यापैकी मला तुम्ही सांगा तुम्ही किती दिवस जगणार आहे तुम्हाला तर माहिती आहे का? माहिती आहे का बसलेले? नाही. क्षणाचा भरोसा नाही. कदाचित इथून माघारी गेल्यानंतर फोन सुद्धा येऊ शकतो. आता जे महाराज कीर्तन करत होते ते गेले, सांगू शकत नाही. तुमचा माझा या जगात खरंच भरोसा नाही. आपलं आयुष्य म्हणजे क्षणभरासाठी झाले. आज आपल्या समोर माणसं दिसत आहेत, कदाचित हीच माणसं उद्या दिसतील याची गॅरंटी नाही. थोडंसं जगायचं आहे गड्या, पण अंतःकरणापासून सांगून जातो, ऐकून जा. जगत असताना थोडं जगा पण स्वाभिमानानं जगा. का? कारण परत जन्माला माणूस म्हणून याची गॅरंटी नाही. एक सांगू का, सजीव गोष्ट असू द्या नाही तर निर्जीव गोष्ट असू द्या, या प्रत्येक माणसाला या जगातनं सोडून जायचंय. महाराज कसं काय निर्जीव गोष्ट कशी काय जाऊ शकते? सोपं करून सांगतो. बसलेले मला सांगा, हा तुम्ही मंडप दिसताय, मंडप वरचा पडदा बघताय. पडदा प्रत्येकाला माहितीये. मंडपवाल्यानं हा पडदा घेऊन नाही म्हणलं तर 10 वर्ष तर झाली असतील. किती वर्ष? 10 वर्ष झाला हा पडदा घेतला असेल. कदाचित अजून त्यांच्याकडे 10 वर्ष हा पडदा टिकल. कदाचित इथून मंडप त्यांनी काढला आणि दुसऱ्या एखाद्या कार्यक्रमात जर ह्यांनी मंडप लावला आणि कदाचित एखाद्या वानरानं वरनं उडी त्या मंडपावर जर मारली तर काय होईल? काय होणार आहे? फटणार आहे. पण मला सांगा, जर मंडपवाला जर हुशार असला तर मंडपवाला काय करेल? ती शिवल, पण टाकून देणार नाही. पण मला एक तुम्हाला प्रश्न करायचा आहे, ते शिवून किती दिवस शिवणार आहेत? एक ना एक दिवस त्याला सुद्धा टाकावं लागणार आहे की नाही? मग ती सजीव आहे का निर्जीव आहे?
मग निर्जीवाची गॅरंटी नाही, मग तुम्हाला आजपर्यंत गर्व कशात झाला गड्या? तुमचा आमचा सुद्धा भरोसा नाही आहे तोपर्यंत माणसानं माणसासारखं वागायला शिका. ज्या दिवशी ही माणुसकी तुमच्यामध्ये निर्माण होईल ना, त्या दिवशी माणूस म्हणून चांगलं उत्तम कीर्तीनं तुम्ही जगल्याशिवाय राहणार. मला सांगतो, रोज कीर्तनामध्ये सांगून जातो, ऐकून जा. संप्रदाय असू द्या नाहीतर राजकारण असू द्या, पण अंतःकरणापासून सांगून जातो. पहिलं नाव होतं माणसं निघून गेली, पण अंतःकरणापासून इतकी कीर्ती रूपाने निघून गेली, त्यातून पहिलं नाव होतं वारकरी संप्रदायातील. आजही माझा लाखोचा वारकरी आळंदीतून पंढरीच्या दिशेने जर चालला ना, तर ज्यांच्या मालिकेवरती चालतो त्यांचं नाव आहे वैकुंठवासी देवासी गुरुवर्य नामदेव अप्पा शामगावकर दादा. निघून गेले, पण गेल्यानंतर सुद्धा जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्यांच्याच मालिकेवरती आळंदीतून पंढरपूरपर्यंत माझा वारकरी जाणार. ही सगळ्यात मोठी कमवलेली क्रांती आहे. दुसरं नाव होतं, ऐकून जा, ज्यांनी रामकृष्ण हरी म्हणायला सुरुवात करावी. काय म्हणलं? ज्यांनी रामकृष्ण हरी म्हणायला सुरुवात करावी आणि लाखोचा समाज ज्यांच्या समोर रामकृष्ण हरी ऐकण्याकरता बसत होता. ऐका, टीव्हीचं माध्यम आता आलं, पण ज्या काळात टीव्ही सुद्धा नव्हती त्यावेळेस प्रत्येकाच्या मनावरती राज्य करणारे एक वारकरी संप्रदायातील रत्न होतं. त्यांचं नाव होतं बाबा महाराज सातारकर. निघून गेले, पण एक सांगून जातो, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्तन अमर राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि तिसरं नाव सांगून जातो, ऐकून जा स्वाभिमानानं. खऱ्या अर्थानं या खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार होते. ऐका, आयुष्यात चांगली काय क्रांती तर केलीच, नोये नोये प्रत्येकाच्या मनावरती राज्य तर निर्माण केलंच, पण राज्य निर्माण करून सुद्धा प्रत्येकाच्या घराघरापर्यंत सुखादुःखामध्ये पोहोचणारी एक व्यक्ती होती. निघून गेली, पण आजही त्यांची कीर्ती पाठीमागे चिरंतन राहते. तुकोबरा सांगतात, माणसानं जगत असताना आयुष्यात इतकं चांगलं जगा की गेल्यानंतर माणसाने म्हणावं बरं झालं, पिढा गेली असं म्हणावं का? नाही नाही, गेल्यानंतर माणसाने म्हणावं जायला नाही पाहिजे होतं, चांगला होता, अरे तो जायला नाही पाहिजे होता असं लोकांनी म्हणावं. एवढं आयुष्यात चांगलं जगा आणि मगच मरायला शिका, नाहीतर जगण्याला बी अर्थ नाही आणि मरण्याला बी अर्थ नाही. कारण तुमचा माझा भरोसा नाही गड्या, आपल्याला कधीही मरावं लागल. अरे तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, तुझा ना सांग भल्या मानसा, कधी लागे कधी लागेल रे वेड्या तुला कशाची गोडी या जगात फक्त त्रिवार सत्यामध्ये त्या भगवंताचं नाम गड्या. म्हणून सांगून जातो, जन्माला आल्यानंतर काहीतरी कीर्ती रूपानं पाठीमागे आपलं काहीतरी शिल्लक राहावं, अस्तित्व राहावं. इंदुरीकर महाराज प्रत्येक वेळी कीर्तन सांगतात, ऐका आजपर्यंत एवढे दिवस मी कीर्तन केली, पण कीर्तन करून इतकी माणसं कमवली, पण ही माणसं माझ्यापर्यंत पोहोचतील याची गॅरंटी नाही. पण एक सांगून गेले, ऐकून जा. अरे जोपर्यंत चंद्रन सूर्य
तोपर्यंत परत इंदुरीकर महाराज दुसरा होणे. आयुष्यात इतकं काहीतरी चांगलं कमवून जा गड्या, जेणेकरून आपली कीर्ती आयुष्यामध्ये पाठीमागे शिल्लक राहिली पाहिजे. कारण सांगून जातो मनुष्य देह एकदाच आहे, एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे मनुष्य देहाचा वारा. माणूस म्हणून एकदाच तुम्हाला मृत्यू लोकांमध्ये भगवंतानं पाठवलं तर थोडस माणसानं माणसासारखं वागायला शिका. कारण माणूसच माणसामध्ये असतो. माणूस ज्या दिवशी माणसातून उठून जातो त्या दिवशी त्या माणसाला सुद्धा काही किंमत राहत नाही. म्हणून जीवनामध्ये माणसानं माणसासारखं वागायला शिकलं पाहिजे. देवानं माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, तुला देव नाही आठवलं. माणसा तरी माणसात ऐका, म्हणून कीर्ती रूपाने पाठीमागे शिल्लक राहता पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं एका लेकीच्या कैलासवासी समृद्धी असेल, हिच्या खऱ्या अर्थानं प्रित्यार्थ पाठीमाग एका वृद्धाश्रमाला पाठीमाग देण्याची दानत खऱ्या अर्थानं आमच्या युवराज शेठची झाली. दादा सांगून जातो मी, प्रत्येक वेळी कीर्तनामध्ये सांगत असतो, खानापूर तालुका सोन्याच्या भीतीनं बांधण्यासारखा आहे. काय म्हणला बुवा? खानापूर तालुका हा सोन्याच्या भीतीनं बांधण्यासारखा खानापूर तालुका आहे. मला दोमत द्यायच नाही गड्या, सोनं आपल्याकडे इतका सांगू शकत नाही, पण एक वाक्य सांगून जातो, बसलेली प्रत्येक माणसाला सांगून जातो. आज कीर्तन थोडस एक जरी पॉइंट एखादा जरी कीर्तनातून घेऊन गेला ना तरी माझ्या कीर्तनाचं आजचं सफल झालं गड्या. या जगात पैसेवाल्याला कोणी श्रीमंत म्हणत नाही. पहिली गोष्ट सांगून जातो, या जगात पैसेवाल्याला कोणी श्रीमंत म्हणत नाही. पैसेवाल्याला श्रीमंत म्हणतात पण कुठपर्यंत? जोपर्यंत त्याच्याजवळ पैसा आहे तोपर्यंत माणसं म्हणतात वा वा त्याच्यासारखा गावात दुसरा माणूस. पण कदाचित त्याच्यावर जर भीक मागायची वेळ आली तर हीच माणसं म्हणतात बहुतेक ह्यानंच कष्टानं कमवलेलं दिसत. म्हणजे कदाचित पैसा होता मग त्यावेळेस लोक चांगलं म्हणती, पण ज्या दिवशी पैसा संपला त्या दिवशी हीच माणसं म्हणली बहुतेक ह्यानं कष्टानं कमवलेलं दिसत. या जगात पैसेवाल्याला कोणी श्रीमंत म्हणत नाही. पण असू द्या, पैसाही तुमच्याकडे असू द्या, पण कदाचित पैसा असून तो देण्याची दान सुद्धा माणसाजवळ असावी लागते. कारण सांगून जातो, ऐकून जा, बऱ्याच माणसांकडे एवढं सगळं होतं, जास्त लांब सोडून द्या. दोन माणसाची नावं सांगून जातो, ऐकून जा. दोन माणसं या जगामध्ये होऊन गेली. एकाच नाव होतं रावण. काय होतं? रावण. काय होतं माहितीये का त्याकडं? सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची. शुद्ध कांचन, कांचन नावाचा धातू संपला, पिक्चर आला पण कांचन नावाचा धातू राहिला नाही. अजून ऐकून जा, अख्खी लंका सोन्याची. कशाची होती? सोन्याची. 7.5 टनाच्या नुसत्या चौकट होत्या. टन टन, आता मी सांगायची गरज नाही, तुम्ही सगळी सोना चांदी मधली माणसं आहेत. 7.5 टनाच्या चौकटी होत्या. पण तुकोबराय सांगतात एक दिवस असा वेळ त्याच्यावरती आली, एवढं संपन्न होतं. कारण ती लंका कोणाची होती? शंकराची होती. आणि असताना शंकराची असल्यामुळं त्यानं भांडून घेतलेली. का? ही मलाच पाहिजे म्हणून भांडून घेतली. पण ऐकून जा, अरे दुसऱ्याचं घेतलेलं आयुष्यात कधी पचत हे तुम्हाला आम्हाला शिकवत. ऐकून जा, एवढं सर्वच होतं पण खऱ्या अर्थानं रावण मेला, पण मेल्यावर जाताना तुकडा बी मेल्यावर जाताना घेऊन जाता आला. ऐका, संगती कवडी गेली नाही. तुका म्हणे त्यांची संपदा एवढी. संपदा एवढी म्हणजे आयुष्यभर पुरण नव्हे, कितीतरी पिढ्या पुरल एवढं सर्वस्व होतं पण घेऊन जात आले नाही. दुसरं नाव सांगून जातो, ऐकून जा. एकाची लंका सोन्याची होती आणि एकाची द्वारका सोन्याची होती. त्याचं नाव आहे भगवंत. ऐका, एकाची जळाली आणि एकाची बुडाली. ज्याची बुडाली त्याची हुडकाय नरेंद्र मोदी गेलो होतं पण गावली नाही. ऐकून जा, नशिबात असावं लागतं त्याशिवाय त्या गोष्टी मिळत नसतात. माणसाकडे पैसा आहे पण देण्याचं दातृत्व असावं लागतं. खऱ्या अर्थाने ते युवराज शेठ तुमच्यामध्ये होतं. म्हणूनच कदाचित हे पाठीमागं तुमच्या फळात ह्या गोष्टी आल्या. निश्चित अंतःकरणातून सांगून जातो, एका बाजूला लेकीचं दुःख असेलच गड्या. एका बाजूला ज्या लेकीसाठी तुम्ही इतका कष्ट केलं, तुम्ही आल्यानंतर मला सांगितलं दादा 1 करोड 1.5 करोड रुपयाची आम्ही औषध आणली, इतकं सगळं ट्रीटमेंट केली, पण कदाचित आमच्या नशिबात ती आमची लेक नव्हती. इतका प्रयत्न करून सुद्धा कदाचित आम्हाला आमची लेक मिळाली नाही. पण आज अंतःकरणापासून सांगून जातो, ऐकून जा, कदाचित हे तुम्ही इथपर्यंत पोहोचवलं ना, कदाचित ह्या सगळ्याचा आशीर्वाद तुमच्या लेकीला लागल्याशिवाय राहणार नाही. निश्चित अंतःकरणानं भगवंतानं तुमच्या लेकीला जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही. ही पाठीमाग आयुष्यात येऊन केलेली सगळ्यात मोठी तुम्ही सेवा आहे. म्हणून खऱ्या अर्थानं सांगून जातो, माणूस म्हणून आला ना तर इतकं अंतःकरणापासून जगायला शिका. जगाच्या पाठीवर बापाचं प्रेम, लेकीचं प्रेम मी सांगायची गरज नाही. बसल्यापैकी प्रत्येक माय मावल्यांनो, आज तुमच्याजवळ तुमचं लेकरू नसेल, आज तुमच्याजवळ तुमचं पोरग नसेल, तुमची सून नसेल, तुमचे लेकरू नसेल, कोणीच नसेल, पण नसताना सुद्धा मायेचं प्रेम, आईचं प्रेम, बापाचं प्रेम खऱ्या अर्थानं आमच्या प्रतिभाताई असतील आणि खऱ्या अर्थानं आमचे राजेश सर असतील,
खऱ्या अर्थानं तितकंच प्रेम तुमच्यावरती करतात, म्हणून सगळ्या पुण्याचा वाटा त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो. महिला मंडळ, आयुष्यात तुमच्याकरता तुमच्या सगळ्यात जवळचा जर व्यक्ती कोण असेल ना, तर तो तुमचा बाप आहे गड्या. स्वतःच्या लेकरासाठी देह झिजवण्याची ताकद ज्याच्यामध्ये निर्माण होते ना, त्याचं नाव आहे बाप गड्या. आयुष्यात कधीच दुखत नाही, कधी रडत नाही. बरीच माणसं म्हणतात आयुष्यात आमचा बाप कधी रडत नाही रे गड्या, पण अंतःकरणापासून सांगून जातो, अरे बाप कधी रडलाच नाही, आणि जरी रडला तरी कधी चार माणसात जाऊन रडत नाही रे गड्या. एखाद्या कोपऱ्यात जाईल पण अंतःकरणापासून कोपऱ्यात जाऊन रडेल, पण स्वतःच्या लेकराजवळ कधी रडत नाही. कारण अंतःकरणापासून प्रेम करणारं स्वतःच्या लेकरावरती एक अस्तित्व म्हणजे एक जगाच्या पाठीवर एक आई आणि दोन बाप गड्या. ही दोन माणसं ज्या दिवशी तुमच्या आयुष्यातून निघून जातील ना, त्या दिवशी एक नंबरचे तुम्ही भिकारी झाले म्हणून समजा. म्हणून आहे तोपर्यंत ही माणसं जपा गड्या. पैसा अडका याला कोणी श्रीमंत म्हणत नाही. कदाचित तुम्हाला अटॅक आला, घरातली माणसं तुम्हाला 50 लाखाच्या गाडीत दवाखान्यापर्यंत घेऊन जातील. ऐकून जा, घरातली माणसं 50 लाखाच्या गाडीतनं तुम्हाला दवाखान्यापर्यंत घेऊन जातील, आणि कदाचित तिथे गेल्यानंतर तुम्ही जर मेला तर तीच माणसं बसल्यापैकी प्रत्येक जण मला उत्तर द्या, ज्या जाताना 50 लाखाच्या गाडीतनं गेला तिथे गेल्यानंतर तुम्ही मेला, कदाचित मरणार नाही पण मेला, पण मेल्यानंतर घरातल्या माणसाने तुम्हाला 50 लाखाच्या गाडीतनं आणलं नाही गड्या, मग कशातनं आणलं? 108 नंबरच्या. मग 50 लाखाची गाडी कशा करता ठेवली गड्या? ऐका, ज्या सुखा करता ज्याच्या करता पळा, ती प्रत्येक माणसं तुमच्या करता स्वार्थी गड्या. जोपर्यंत तुमच्या जवळ आहे तोपर्यंत तुमच्या जवळ येतील. या जगात पैसेवाल्याला कोणी श्रीमंत म्हणत नाही. महाराज, मग श्रीमंत म्हणायचं कोणाला? सांगून जातो, ऐकून जा. आज कीर्तनातून एवढंच घेऊन जा. अरे श्रीमंत त्याच माणसाला म्हणा, अरे राहायला घर नसू दे, खायला भाकरी नसू दे, राहायला घर नसू दे, खायला भाकरी नसू दे, ऐकून जा. श्रीमंती नसली तरी नसू दे, खऱ्या अर्थानं ज्याच्या बी घरात आई आणि बाप प्रेमानं मायेनं तोंडावरून हात फिरवला, ज्याच्या बी घरात जिवंत आहेत ना, त्याच्यासारखा या जगाच्या पाठीवर दुसरा श्रीमंत माणूस कोणीच नाही गड्या. इतकी मोठी श्रीमंती म्हणजे तुमच्या आई बापाच्या चरणाजवळ आहे. माझं प्रमाण सांगत नाही, तुकोबऱ्यांचा गाता खोटा ठरल. तुका म्हणे माये बापे अवघी देवाचीच रूपे. ऐका, भगवंताच्या रूपानं तुमच्या घरात दोन माणसं पाठवली ना, आयुष्यात त्यांची सेवा करा. ज्या दिवशी त्यांची सेवा कराल त्या दिवशी भगवंताला सुद्धा तुमच्या दारामध्ये यावं लागेल. इतकी ताकद तुमच्या आई बापामध्ये. म्हणून सांगून जातो, बांधलेला बंगला पडला तर पडू द्या, कमवलेली श्रीमंती गेली तर जाऊ द्या. अरे परत कष्टाच्या मेहनतीवरती बांधता येते. गेलेली श्रीमंती गेली तरी जाऊ द्या, उगवलेला सूर्य मावळतीला गेला तरी जाऊ द्या, उद्या सकाळी तो उगवणार आहे. पण एकदा काळाच्या पडद्यावर जर तुमचे आई बाप निघून गेले, करोडो रुपये जरी दिले ना, तर परत ते माणूस मिळू शकत नाहीत. विसरू नको रे कधी मानसा तुझ्या आई बापाला, कायाची जाऊन तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. विसरू नको रे कधी मानसा तुझ्या आई बापाला, कायाची जाऊन तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. शेती मोटर गाडी आई बाप मिळणार नाही, हे जाण राहू दे थोडी. आई बाप मिळणार नाही, हे जाण राहू दे थोडी. म्हातारपणी द्या आई बापाला, म्हातारपणी द्या आई बापाला, मातीला भीक मागाया रे वेड्या, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. ऐकून जा गड्या, ही माणसं परत तुम्हाला कशाने मिळू शकत नाहीत गड्या. म्हणून आयुष्यात ही माणसं सगळ्यात पहिल्यांदा जपायला शिका. ज्या दिवशी माणसं जातील, बरीच माणसं तिसऱ्याला काय काय घेऊन जाते तो बसलेली मंडळी. तिसरा असतो ना, तिसऱ्या दिवशी काय काय जातात माणसं घेऊन बसून वाट्यात. काय काय जाते तो? आयुष्यात ज्या माणसाला तो पदार्थ बघितला नाही, तो सुद्धा पदार्थ तिसऱ्या दिवशी कुठं असतो? मेल्यावरती नेण्यापेक्षा. खाणार आहे का उठून ते? खाणार आहे का? जित्यापणी चांगलं त्यांच्या मुखात घाला, मरता क्षणी तो तुम्हाला चांगला आशीर्वाद देऊन मेल्याशिवाय राहणार नाही. इतकी ताकद त्या आई बापाच्या चरणामध्ये गड्या. म्हणून प्रामाणिकपणे सांगून जातो, ऐकून जा.
आता तरी जागे व्हा, स्वतःच्या आई बापाची सेवा करायला शिका गड्या. सगळ्यात मोठं पुण्य मिळतं. आणि खऱ्या अर्थानं आमचे राजेश सर असतील, प्रतिभाताई असतील, तेच पुण्याचा वाटा खऱ्या अर्थानं या आश्रमातील प्रत्येक वयोवृद्ध असेल, कोण अपंग असेल, या प्रत्येकाला निराधार व्हावं, प्रत्येकाला कुठंतरी जीवन जगण्याची उमेद मिळावी, म्हणूनच खऱ्या अर्थानं ते देह मनामध्ये ठेवून खऱ्या अर्थानं हे सत्कार्याचं कार्य समाजामध्ये आल्यानंतर त्या करत असतात. म्हणून सांगून जातो, या समाजात इतकी वाईट माणसं आहेत, ऐकून जा, इतकी वाईट माणसं आहेत, लाख लाख रुपयाची कुत्री सांभाळतात तो. बरोबर आहे ना? बसलेले शेठ सगळे मंडळी लाख लाख रुपयाची कुत्री सांभाळणारी या समाजात माणसं आहेत. ती बी कशातनं फिरवत्यात? फॉर्च्युनर, BMW सारख्या गाडीतून फिरवणारी या समाजामध्ये माणसं आहेत. ऐका, जे आई बापाला अन्न घालत नाहीत ना, तसलं चांगलं चांगलं अन्न कुत्र्याला घालणारी या समाजामध्ये माणसं आहेत. पण एक वाक्य सांगून जातो, अरे ज्या कुत्र्याला तुम्ही चांगल्या चांगल्या गाडीतनं फिरवता, चांगले चांगले कपडे घालता, चांगलं चांगलं खायला देताना, अरे त्या कुत्र्याला किती बी जीव लावा, किती बी माया लावा, अरे शेवटी ती कुत्रच आहे. एक दिवस भुकल बी आणि चावल बी. पण माझ्या आई बापाला कुत्र्याला टाकतो अशी भाकरी टाका रे, मरता क्षणी ते तुम्हाला चांगलाच आशीर्वाद मिळेशिवाय राहणार नाहीत. इतकी ताकद त्या माय बापामध्ये. म्हणून ऐकून जा, जीवनामध्ये या गोष्टी अगोदर आचरणामध्ये आणायला शिका. जास्त जास्त परमार्थ म्हणजे काय नाही रे गड्या. नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध लावला, मोठ्या माळा घातल्या, पंढरीची वारी केली म्हणजे परमार्थ होत नाही रे गड्या. घरात परमार्थ निर्माण करा, आणि ज्या दिवशी हा परमार्थ तुम्ही स्वतःच्या घरामध्ये निर्माण कराल, त्या दिवशी निश्चित अंतःकरणानं भगवंताला ती तुमची सेवा आवडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी गोड असं नियोजन एक दिवसाचं केलंय. खऱ्या अर्थाने वास्तू निर्माण झाली गड्या. वास्तविक पाहायला गेलं तर वास्तूचा आपण घ्यायला पाहिजे होता. पण एक सांगून जातो, ऐकून जा, खऱ्या अर्थानं काळाची गरज होती. संत कृपा झाली. संतांची कृपा होण्याकरता, स्वतःला झिजवण्याकरता स्वतःच्या आई बापाने अगोदर याकरता झिजवले गड्या. आणि त्यानंतर संत मंडळी या महाराष्ट्राच्या मातीला मिळाली. आई बापा विना या जगात कुणीच होऊ शकत नाही गड्या. ही संत सुद्धा झाले. खऱ्या अर्थानं अंतःकरणापासून आई बापानं त्यांना तेवढे संस्काराची शिदोरी दिली होती. म्हणून बसलेल्यापैकी प्रत्येक माणसाला सांगून जातो, आयुष्यात जे बाप करतो, जी आई करते, ती या जगात कुणीच करू शकत नाही. अंतःकरणापासून लेकरांवरती प्रेम करतात ना, त्याला आई आणि बाप म्हणतात गड्या. जिवंत असू द्या नाहीतर मेलेली आई असू द्या, लेकरांकरता अहोरात्र जी कष्ट करते ना, तिचं नाव आई आहे गड्या. कोंबडी माहितीये का? बसलेले कोंबडी, हा, किती लेकरांची किती पिल्लांची आई होती? किती? 40, 50, 60 पिल्लाची सुद्धा आहे कोंबडी. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? बरोबर आहे ना? एवढ्या पिलांची आई आहे. पण मला तुम्ही सांगा, एवढ्या पिलांची आई असताना सुद्धा तिला कोणीतरी म्हणू द्या घार, नुसतं घार म्हणू द्या, तिला लगेच कळतं माझ्या पिल्लांना मारण्याकरता कोणतरी शत्रू आला. म्हणून आपल्या पिल्लाला लगेच मेसेज टाकते, बाळांनो कमान हिअर, चला या माझ्या जवळ या, तुमचा दुश्मन आला, तुम्हाला घेऊन जाईल, मारून टाकल. त्यावेळेस पिल्ल म्हणतात, हे आई, अगं मग तुझ्यापासून आम्हाला कोण घेऊन जाणार नाही का? त्यावेळेस ती आई सांगत असते, हे बाळांनो, अरे माझ्यापासून घेऊन जाण्याकरता तेवढं वाघाचं काळीज लागल, कारण लेकराला मी जन्माला घातले रे गड्या. ही सांगणारी ती कोंबडी असते. एका पकाखाली 40 पिल्लांना घेते, पण एखादं तरी पोरग त्यात खुडीचं असतं. हा, प्रत्येक आईचं एखादं तरी पोरग खुडीचं असतं. ती आईच्या डोक्यावर जाऊन बसतं. आई सांगत असती, बाळ्या डोक्यावर बसू नकोस, घार येईल तुला घेऊन जाईल. हे अंतःकरणापासून सांगत असतं. पण ती लेकरू ऐकत नाही. पण कदाचित घार पाठीमागून येते आणि एका झपाट्यात डोक्यावरच्या पिल्लाला घेऊन जाते. ऐकून जा, अरे पाठीमाग 40 पिल्लाचा आई विचार करत नाही, पण गेलेल्या एका पिल्लाचा आई विचार करते. आणि जिकडे एक पिल्लू गेलं ना, तिच्या मागे धाव घेते. हे अंतःकरणापासून प्रेम करणारी जगाच्या पाठीवर फक्त 2 माणसं आहेत गड्या. तुम्ही या 2 माणसांना आयुष्यामध्ये कधी जपायला शिका. अरे जिवंत असू द्या नाहीतर मेलेली माणसं असू द्या, ही माणसं ज्या दिवशी जातील ना, त्या दिवशी तुम्हाला त्या लेकरांचं बापाचं प्रेम कळेल. ऐकून जा, आज खऱ्या अर्थानं या युवराज दादांजवळ स्वतःची लेख नाहीये, सर्वस्व आहे. अरे करोड रुपये खर्च करू शकत होते, केले सुद्धा, पण अंतःकरणापासून सांगून जातो, एक माया जे प्रेम होतं ते खऱ्या अर्थानं या कुटुंबातून निघून गेले. दुःख विचारायचं झालं, माझ्या युवराज दादांना विचारा. अजून दुःख विचारायचं जर झालं तर ऐकून जा, ज्या आईनं त्या लेकराला जन्माला घातलं होतं त्या माझ्या सारिका ताईंना सुद्धा विचारा. आईचं ममत्व स्वतःच्या लेकरामध्येच असतं गड्या. हा, त्या लेकराला जवळ घेतलं असेल, प्रेम माया लावली असेल ना, आज ते लेकरू 2 वर्ष झालं स्वतःच्या जवळ नाही, काय प्रेम वाटतं, काय दुःख वाटतं, माझ्या सारिका ताईंना सुद्धा विचारा. ज्या दिवशी माणसं जातात ना, त्या दिवशी त्यांचं प्रेम तुम्हाला आम्हाला नाही कळत, गेल्यावरती कळतं गड्या. म्हणून आहेत तोपर्यंत जपायला शिका. ऐका, एखाद्या पक्षानं आपलं लेकरू जसं लांब जाताना निघून, कदाचित तीच अवस्था माझ्या सारिका ताईची, युवराज दादांची झाली असेल ज्या दिवशी ती लेक निघून गेली असेल. एका कविकारानं गोड ठिकाणी सांगितले गड्या,
एका पक्षाचं उदाहरण देऊन एका कविकारानं गोड ठिकाणी सांगितलंय, तेच उदाहरण मी या कुटुंबाकरता देऊन जातो, ऐकून जा. तीन बांधलं घरट दिला विसावा निवारा, तीन बांधलं घरट दिला विसावा निवारा, घेऊनिया पंका काली मुखी अमृताचा चारा. कदाचित माझी समृद्धीताई असेल त्यावेळेस कदाचित बापानं आईनं प्रेमानं घेऊन कधीतरी घास भरवला असेल, तो दिवस त्यांच्या जीवनातला तो आठवत असेल गड्या. तीन बांधल घरट दिला विसावा निवारा, घेऊनिया पंका काली मुखी अमृताचा चारा. या गोड रक्ताला लागरी लागे चाहूल फुटाया, आज गाया पक्षी जाई ऐका, अंतःकरणापासून प्रेम करणारी ती लेकरं निघून गेल्यानंतर काय दुःख असतं त्यांनाही विचारा. म्हणून अंतःकरणापासून सांगून जातो. एक तुम्हाला उदाहरण सांगून जातो, माझ्या पदरचं उदाहरण सांगत नाही गड्या, पण सांगून जातो. एका कविकारानं गोड वर्णन केले, तुम्ही सर्व ज्ञात मंडळी आहात म्हणून तुम्हाला सांगून जातो, ऐकून जा. अरे जिवंत आई असू द्या, जिवंत बाप असल्यानंतर गेलेला बाप असू द्या, स्वतःच्या लेकरासाठी अंतःकरणापासून जो प्रेम करतात ना, ती या जगात दोनच माणसं आहेत. मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही, बरोबर 10 ते 15 मिनिटांमध्ये आल्यानंतर मी कीर्तन लगेच संपवणार आहे. 10 ते 15 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत, लक्षपूर्वक ऐकून जा. एक श्याम नावाचा मुलगा होता. एवढा दृष्टांत घरी घेऊन जा, मी सांगतोय म्हणून माझे जिवंत उदाहरण मी सांगतोय. एका गोड कविकारानं, तुम्ही सर्व शिकलेली मंडळी आहात म्हणून तुमच्याकरता सांगून जातो, ऐकून जा. एक श्याम नावाचं लेकरू होतं. रात्री झोपी गेलं, पहाटे स्वप्न पडलं. आजही माणसं जुनी सांगतात पहाटे पडलेलं स्वप्न खरं होतं. आणि पहाटे स्वप्नामध्ये आई आली आणि आई आवाज देत होती, ए श्याम, अरे ये ना, ए श्याम, अरे ये ना, मला तुला भेटायचंय, तुला मला अंतःकरणापासून भेटायचंय, जवळ घ्यायचंय, अरे एकदा ये ना. श्याम तडकन जागा झाला 5-5:30च्या सुमारास आणि त्याला लक्षात आलं माझी आई मला आवाज देते. आपल्या मित्राजवळ गेला, 1-2 रुपये मागितले, घरी जायला पैसे नव्हते, परिस्थिती गरीब होती. 1-2 मित्रांनी 1-2 रुपये काढून दिले. कसा तरी तो स्वारगेटच्या बस स्टँड पर्यंत पोहोचला आणि बस स्टँड जवळ पोहोचल्यानंतर पालघरची बस पकडली. लक्षात येईल तुम्हाला, मी सांगतोय त्या पद्धतीने तुमच्या लक्षात येईल. हा दृष्टांत कोणाच्या आयुष्यातला लक्षपूर्वक आहे का? पालघरची बस पकडली आणि पालघरची बस पकडणार, बस मध्ये चढणार, त्या क्षणी कंडक्टर म्हणावं, ए पोरा कुठं चाललास? त्यावेळेस श्यामने सांगावं, मास्तर पालघरला जायचंय मला. तू पैसे किती आहेत? मास्तर 3च रुपये आहेत. अरे बस तुझ्या बापाचे का माझ्या बापाचे? पालघरला जायला 4 रुपये लागतात, आत्ताच्या आत्ता खाली होतं.
चढलेला बस माझा श्याम खाली उतरला, अंतकरणापासून रडायला लागला. पण एकच आस मनामध्ये होती, माझी अंतकरणापासून वाट बघणारी माझी माय आहे रे गड्या. कदाचित या माझ्या ताईच्या, या लेकीच्या, समृद्धीच्या याच्या जीवनात सुद्धा तेच झालं असेल. अंतकरणापासून त्या लेकराची वाट बघणारी 2 घरात माणसं होती. पण ती ताई या जगातनं सोडून निघून गेली. लक्षपूर्वक ऐका. श्याम म्हणत होता, मास्तर मला जाऊ द्या, मला कसं तरी घरापर्यंत घेऊन चला, लवकर चला, मी नाही गेलो तर माझी आई वाट बघते, मरणाच्या दारामध्ये घेऊन चला. मास्तर म्हणला, तुला नाही घेऊन जाऊ शकत, तू काही कर, तुला नाही घेऊन जाऊ शकत, तुला 4 रुपये आणावेच लागतील, मगच मी तुला घेऊन जाईन. त्याच बसमधून एक मनुष्य उतरला आणि तो माणसानं म्हणावं, ए पोरा, तुला 1 रुपया पाहिजे ना, माझी बॅग उचलून रिक्षापर्यंत घेऊन चल. श्यामनं बॅग उचलली. त्या काळात साने गुरुजी सांगतात, अरे ज्या दिवशी बॅग उचलली होती ना, त्या दिवशी बॅग जी डोक्याला रुतत होती ना, ती फक्त आणि फक्त आईच्या अंतकरणातून जी ओढ होती ना, या ओढी करता रुतलेली बॅग होती. अरे मेली, पण तरी सुद्धा ती ओझं जे रुतलं ना, ते आयुष्यभरासाठी ओझं झालं होतं. बॅग उचलली, घेऊन गेला श्याम, रिक्षापर्यंत पोहोचला आणि कदाचित बॅग आवरली, बॅग डोक्यावरून खाली पडली. जशी बॅग खाली पडली, त्या क्षणी त्या माणसानं मागं सरला, 2 खाली लावून दिल्या आणि सांगितले, 1 रुपया तुला देणार नाही, तू माझी बॅग पाडली. श्याम रडत त्या स्टँड पर्यंत पोहोचला आणि मास्तरचं पाय धरलं, सांगितलं, कंडक्टर घेऊन चला, माझी आई वाट बघते, हो आई वाट बघते, मला घेऊन चला. आत एक मास्तर बसलो होतं. म्हातार म्हणलं, मास्तर 3 रुपये आहेत ना तुझ्याकडं, जिथपर्यंत बस जाते तिथपर्यंत त्याला घेऊन चला. श्याम खतखर गालामध्ये हसला. श्याम आतमध्ये बसला. रात्रीच्या 11:30च्या सुमारास पालघरच्या दिशेने बस पोहोचली आणि पालघरच्या अलीकडच्या घनदाट जंगलामध्ये मास्तरनं म्हणावं, हे श्याम, तुझं तिकीट संपलं, आत्ताच्या आता उतर. त्यानं गयावया केली, मास्तर मला स्टँड पर्यंत घेऊन चला, इतक्या अंधारामध्ये मी कुठे जाऊ, कसा जाऊ, मला रस्ता माहिती नाही, रात्र झाली, 12 वाजले, काय करायचं, कुठं जायचं माहिती नाही. नाही नाही नाही, तुझं तिकीट संपलं, तुला उतरावं लागल. या समाजात माणसं इतकी हलकट असतात. तेव्हा कळालं गड्या. लक्षपूर्वक ऐका. श्याम उतरला खाली. कोण्या तरी घनदाट जंगलातून आपल्या घराची वाट पकडत पकडत घरापर्यंत पोहोचला आणि घरी गेल्यानंतर घराच्या वरती ठाक ठाक दरवाजा 2दा वाजवला आणि वाजवल्यानंतर त्याला वाटलं होतं, जी आई माझ्या स्वप्नामध्ये आली होती ती कदाचित आई मला घेण्याकरता आली असेल, दरवाजा उघडत असेल. पण आई दरवाजा उघडाय उभा नव्हती. दरवाजा उघडण्याकरता स्वतःची बहीण उभा होती. बहिणीनं दरवाजा उघडला आणि श्यामनं म्हणावं, ए ताई, अगं कुठं आहे माझी आई, वाट बघत होती, मला तिच्याजवळ गेलं पाहिजे, माझ्या स्वप्नामध्ये आली होती, जोर जोरात आवाज देत होती, ए श्याम ये ना, एकदा तरी मला अंतकरणापासून तुला भेटायचंय, म्हणून तुझ्या करता मी आई करता इथपर्यंत पोहोचलो. गो कुठं आहे आई. बहीण रडत रडत बाजूला सरलीने सांगितलं, ए श्याम, ज्या आई करता तू आलास ना, जा त्या कोपऱ्यामध्ये आई पडली. श्यामनं जावं, आई जवळ जावं, आईला म्हणावं, ए आई, आलो ग तुझ्यासाठी, पुण्यावरून आलो, अगं उठून बघ ना एकदा. नाही ना, उठते का आता आई. आई श्यामला सोडून निघून गेली होती. जे स्वप्नामध्ये पडलेलं स्वप्न होतं ते खरं होतं. श्याम आला आणि श्याम म्हणू लागला, ए आई, आम्हा लेकरांना जन्म दिलास ग, पण सांभाळ करण्याकरता तू या जगातून निघून गेली. म्हणून श्याम ढसा 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 रडायला लागला आणि रडणारा आवाज ऐकला आणि आवाज ऐकून एका कविकाराने सांगितलं, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागणार तुझी आबाळाला, 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली, संकट येतील पदराला आवळून नेली, स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी, आईची माया या जगाला कधीच कळणार नाही, कशाला सोडून गेली तू लडक्याला, कोण वागणार तुझी आबाळाला. आवाजाला आई उठण्याकरता तयार नव्हती. आई उठली नाही. शेवटी आईचं प्रेत बांधलं गेलं. आईला स्मशानभूमीमध्ये घेऊन गेले. मी सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. अरे स्वतःच्या लेकरा करता स्वतः मेली तरी आई स्वतःचा आत्मा सुद्धा पाठीमागे लेकरांसाठी तळतळ करत असतो. इतकी निस्वार्थ प्रेम करणारी जगाच्या पाठी 2 माणसं आहेत, ती म्हणजे एक आई 2 बाप गड्या. श्यामच्या आईचं प्रेत उचललं गेलं आणि स्मशानभूमीच्या दिशेने घेऊन गेले. 3रा दिवस होता. 3ऱ्या दिवशी सर्व मंडळी गोळा झाली आणि गोळा झाल्यानंतर सर्वांनी पाया पडले. सर्वजण पाया पडले, सर्वांनी दर्शन घेतलं आणि बाजूला सरले. कशाची वाट बघतात हो? कावळ्याची. कावळा आला पण नैवेद्य नाही शिवला. पण जुनी जाणती माणसं म्हणतात, काहीतरी राहिला असेल, जा एकदा पाया पडा आणि एकदा या माघारी सांगून, काय चुकलं असेल तर त्या आत्म्याला सांगा. श्याम गेला आणि श्यामने म्हणावं, ए आई,
अगं शिव ना, कशासाठी? काय काय पाठीमागं शिल्लक राहिले? तुला वाटतंय का 2 वर्षाचा पुरुषोत्तम राहिलाय पाठीमाग, तो ताना आहे म्हणून तुला त्याची काळजी वाटते का? काळजी करू नको, त्या पुरुषोत्तमला सांभाळण्याची जबाबदारी माझे. पण तू आता निवेद शिव, शेवटी आईला माहित होतं तू लेकरू आहे, तू त्याचा सांभाळ कसा करणार आहे? स्वतःचा तुझं पोट भरावं लागत, तू कसा त्याला सांभाळणार आहे? स्वतःच्या बहिणीने जाऊन म्हणावं, हे आई, अगं जेवढं प्रेम तुला पुरुषोत्तमला दिलं होतं ना, त्याच्या डबल प्रेम मी पुरुषोत्तमला देते ग, पण एकदा तू अंतःकरणापासून तू कावळा शिवली ग. नाही शिवला, दोन्ही लेकरं माग आली, पण जिच्या जवळ पुरुषोत्तम होता त्या मायनं जावं आणि मायनं जाऊन त्या यशोदेला सांगावं, ए यशोदे, अगं जसा श्याम तुझा आहे तसा पुरुषोत्तम माझा आहे. एवढाच शब्द बोलला आणि त्याच ठिकाणी साने गुरुजी उभा होते गड्या. साने गुरुजी सुद्धा धडकन खाली पडले आणि साने गुरुजींनी म्हणावं, स्वतःच्या लेकरासाठी सांभाळण्याकरता अरे जिवंत आई कष्ट करतेच रे गड्या, पण मेल्यानंतर सुद्धा स्वतःच्या लेकरासाठी आईचा आत्मा सुद्धा तितकाच तळतळत असतो. साने गुरुजींनी सांगावं, लेकरासाठी आई काय करते, लेकरासाठी बाप काय करतो. तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं, लेकराची हित जाणार आहे साहेब. बरोबर, 2 मिनिटांमध्ये मी परिचय देऊन जातो, ऐकून जा. बसल्यापैकी सर्वांना माहितीये मी साहेबांच्याच गावचा आहे. खऱ्या अर्थानं इथपर्यंत पोहोचण्याची सुद्धा उमेद खऱ्या अर्थानं ज्यांच्या कोणामुळे मिळाली असेल ते खऱ्या अर्थानं साहेबांची आणि साहेबांच्या वडिलांची पुण्य आहे. वास्तविक पाहता मी कीर्तनकार झालो. बसल्यापैकी माझं वय जास्त नाही, 2 मिनिटांमध्ये परिचय सांगतो, मी कीर्तनाकडे निवळून जातो, ऐकून जा. माझं वय जास्त नाही, पण खऱ्या अर्थानं जीवनामध्ये एखाद्या लेकरू घडवण्याकरता कदाचित एका वडिलांच्या अंतःकरणातून, सरांचे वडील असतील आमचे कृष्णदेव देवकर सर, खऱ्या अर्थानं कदाचित तोच परिचय माझ्या वडिलांचा झाला, म्हणून कदाचित इथपर्यंत मी कीर्तनकार म्हणून पोहोचलो. आमच्या गावचे आदर्श सरपंच, खऱ्या अर्थानं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुशांत भाऊ देवकर या ठिकाणी साहेबही उपस्थित राहिले. कार्यक्रमाची शोभा वाढवली. आता त्यांना थोडंसं जायचंय म्हणून 2 मिनिटांमध्ये त्यांचे मी आभार मानतो. खऱ्या अर्थानं साहेबही आले आणि तितकंच प्रेम माझ्यावरती करतात, तितकंच प्रेम माझ्या कुटुंबावरती आहे. आणि खऱ्या अर्थानं तोच साहेबांचा वसा वारसा साहेबांसोबत राहून पाठीमागे जपला. साहेबांच्याही चरणावरती नतमस्तक साहेब इथपर्यंत पोहोचले. त्याचबरोबर आमचे सांगोळगावचे उपसरपंच ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत. ते तुमच्याही चरणा दर्शन घेतो आणि माझ्या कीर्तन सेवेकडे वळतो. विठाला विठाला विठाला. धन्यवाद महाराज. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खानापूर कडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय माजी सभापती तथा निर्मलग्राम सांगोलीचे माजी आदर्श सरपंच महोदय आदरणीय सुशांत भाऊ देवकर यांच्या ठिकाणी अभक्तीपूर्व उपस्थिती. सन्माननीय युवराज शेठ यांच्या शुभास्ते ठिकाणी साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी भाऊंना विनंती करतो कृपया स्वागताचा स्वीकार करावा. उपस्थित असलेल्या सर्व मंडळींना आमची या ठिकाणी विनंती आहे, अतिशय सुंदर असं कीर्तन या ठिकाणी
प्रेम बसलेले सर्वांना थोडासा विक्षेप झाला, पण ऐकून जा. परत मी घेऊन येतो तुम्हाला कीर्तनामध्ये. सर्वजण तुम्ही आला, ह्या गोष्टी अगोदर जपायला शिका गड्या. आयुष्यामध्ये ह्या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत. मी मगाशी सांगून गेलो, या जगात पैसा धन दौलत अडक्याला कोणी किंमत देत नाही. मगाशी मी सांगून गेलो गड्या, पैसा या जगामध्ये सर्वस्व नाही रे गड्या. जगात पैसा हे सर्वस्व नाही. पैसा पाहिजे महाराज, पैशाशिवाय जगताही येत नाही. पैसा नाही असं नाही, पैसा हा पाहिजे. पैशाशिवाय या समाजामध्ये जगता येत नाही. पण खऱ्या अर्थाने इतका बी नसून की चार माणसात बसताना लाज वाटेल भगवंताने इतका बी पैसा देऊ नये, आणि गरिबी इतकी बी भगवंताला देऊ नये. चार माणसामध्ये जाताना सुद्धा गरिबीची लाज वाटेल. भगवंताला ठेवावं गड्या. म्हणून भगवंताला सांगायचं झालं तर अंतःकरणापासून सांगा, हे भगवंता तितकंच प्रेम माझ्यावरती कर, तितकंच माझ्यापर्यंत पोहोचव. म्हणून खऱ्या अर्थाने जीवनामध्ये लेकराची सेवा आई वडील तर करतच असतात गड्या, आणि स्वतःच्या लेकराचं हित पाहण्याकरता अहोरात्र झटणारी या समाजामध्ये फक्त दोन माणसं आहेत गड्या. मी मगाशी श्रीमंती तुम्हाला सांगून गेली, कष्टाने या जगात पैसा मिळत नाही गड्या. महाराज कसं काही कष्टाने मिळत नाही, आम्ही तर कष्ट करतो म्हणून आम्हाला पैसा मिळतो. सांगून जातो ऐकून जा, कष्टाने पैसा मिळत नाही. कष्टाने पैसा मिळतो, पण कदाचित मिळवलेला पैसा पचवण्याची ताकद बी माणसामध्ये पाहिजे. काय म्हटला बुवा? कष्टाने पैसा मिळतो, पण मिळवलेला पैसा सुद्धा पचवण्याची ताकद माणसामध्ये पाहिजे. का सांगून जातो ऐकून जा. बऱ्याच माणसाकडे पैसा असतो, पण त्या माणसाला इतका त्रास असतो. काय काय जणांचं ऊसाचं कारखाना स्वतःच आहे, पण डॉक्टरने सांगितलंय चिमटभर साखर बी खायची. म्हणजे कारखाना असून त्याचा उपयोग मला काय सांगायचं, लक्षपूर्वक ऐकून जा. आयुष्यात असल्यानंतर त्याचा उपभोग बी माणसाला घेता आला पाहिजे. काय काय माणसाकडे 50-50, 60-60 लाख. सर नमस्ते, नाही काय का विठाला 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 विठाला. साहेब, आज खऱ्या अर्थानं तुम्ही आज कीर्तनाला बसला म्हणून मला बरं वाटलं. नाहीतर आजपर्यंत फक्त आपण दवाखान्यातच भेटत होतो. पण खऱ्या अर्थानं सरांचं तितकंच प्रेम आहे. विक्रम कदम साहेब, डॉक्टर साहेब या ठिकाणी साहेब सुद्धा उपस्थित राहिले. ही मोठी लोक असतात ना, ऐकून जा, खऱ्या अर्थानं तितकंच प्रेम असतं. साहेब आता मी जास्त म्हणजे तुम्ही समोर बसलाय म्हणून कौतुक नाही करत, पण अंतःकरणापासून सांगून जातो, जास्त माझा त्यांचा परिचय नाही, 1-2दाच फक्त आम्ही भेटलो असेल. पण ऐकून जा, आयुष्यामध्ये आल्यानंतर मी मागे सांगून गेलो की या समाजाचं आपण काहीतरी देणं लागून जातो. युवराज शेठ, जसं तुम्ही कदाचित हे तुम्ही देणं करून लागला ना, कदाचित मी साहेबांचाही स्वभाव बघितलाय, तितकंच प्रेम आहे. खऱ्या अर्थाने एका फाउंडेशन मध्ये काम करत असताना साहेबांनी मला बऱ्याच 2-3 घटना सांगितल्या. मी तिथं होतो, साहेबांनी माझ्या समोर फोन लावला होता. अनेक डॉक्टरांना जिथं लाख रुपयाचे ऑपरेशन करायला पैसे लागत होते, तिथं साहेबांनी एका फोन मध्ये फुकट ऑपरेशन करून दिली. ती इतकी ताकद जर कोणामध्ये असेल तर साहेब तुमच्यामध्ये. ऐकून जा, तुम्ही केलंय म्हणून सांगतोय बरं. हा माणसाच्या आयुष्यात ज्या गोष्टी होतात ना, ती माणसं उगाच नाव काढत नाहीत, आणि साहेब त्या आयुष्यामध्ये तुम्ही केलंय. आणि एक सांगून जातो ऐकून जा, याचा पुण्याचा भाग तुमच्या आयुष्यामध्ये निश्चित अंतःकरणानं तुम्हाला भेटलाय. म्हणूनच कदाचित हे करण्याकरता तुम्हाला आजपर्यंत ती गोष्ट आवडते साहेब. म्हणून तुम्ही सुद्धा या ठिकाणी पोहोचला. तुमचे या कार्यक्रमामध्ये अभिनंदन व्यक्त करतो. ऐकून जा, सांगून जातो ऐकून जा. जगाच्या पाठी मी लेकरू सांगत होतो. काय सांगत होतो? लेकरू. तेवढाच अंतःकरणापासून प्रेम करणारी माणसं असतात या जगात. श्रीमंती मी मगाशी सांगून गेलो. ऐकून जा, श्रीमंती वाऱ्यासारखे या जगात कष्टाला पैसा मिळत नसतो. जर कष्टाला पैसा मिळत असता तर सांगून जातो ऐकून जा, तुम्हाला माहितीये ऊस तोडी येतात आपल्याकडे. येतात का? ऊसतोडी बसलेले. हा, किती कष्ट करतात तो? किती कष्ट करतात? सकाळी 7 वाजता कोयता घेऊन जाते, काय काय 5 वाजता घेऊन जाते, दिवसभर तोडतात. आणि दिवसभर तोडल्यानंतर सगळा ऊस त्या ट्रॉलीत भरायला संध्याकाळी 11 वाजतात. कदाचित ट्रॉली बाहेर काढताना ती जर ट्रॉली पडली तर परत ती 2 तास भरायला घालतात. पण सकाळी 5 वाजता कोयता घेऊन जातात. बरोबर आहे की नाही? मग मला तुम्ही सांगा, एवढं जर ती कष्ट करतात तर सालोन साल ती ऊस तोडायलाच आपल्याकडे काय येते? साधी गोष्ट आहे ना. मग त्यांनी धीरूभाई अंबानीच्या पंक्तीला जाऊन बसायला होतं. कष्टानं पैसा मिळतो तर ऐकून जा, या जगात कष्टानं पैसा मिळत नाही, कष्टानं पैसा मिळतो, पण खऱ्या अर्थानं त्याला आई बापाचा आशीर्वादही तितकाच लागतो. ज्या दिवशी आई बापाचा आशीर्वाद तुमच्या सोबत असेल त्या दिवशी कमवलेली श्रीमंती सुद्धा तुमच्या आयुष्यात पुरेपूर पुरल्याशिवाय राहत नाही. म्हणून कधीतरी त्या आई बापाचा आशीर्वाद अंतःकरणापासून घ्यायला शिका. जगाच्या पाठीवर लेकरासाठी आई काय करते सांगून जातो ऐकून जा. भीमाची आई होती, भीमाची. लक्षपूर्वक आहे का? भीमाच्या वेळेला शेजारीने हत्ती वाहन दिला, आणि शेजारीने हत्ती वाहन दिल्यानंतर जसा हत्ती वाहन दिला, पूर्वी वाहन द्यायची पद्धत होती, आता वाहन द्यायची पद्धत संपली. वाहन दिल्यानंतर दिलेली गोष्ट मोठी करून द्यायची असते. लक्षपूर्वक आहे का? आईचं प्रेम लेकरावरती किती असते एवढे एका शब्दामध्ये सांगून जातो ऐकून जा.
भीमाच्या आईला शेजारीने हत्ती वाहन दिला आणि वाहन दिल्यानंतर ती गोष्ट मोडायची मोठी गोष्ट करून द्यायची असते. भीम तिकडं आला आणि आई टेन्शन मध्ये होती. आईला विचारावं भीमानं, ए आई, अगं काय टेन्शन मध्ये तू, काय झालं? त्या क्षणी आई म्हणाली, ए भीमा, अरे शेजारीने हत्ती बांध दिला आणि मोठा करून द्यायचा. मग कशाला काळजी करते? आता जातो मळवीचं रान बघतो, एखादं रान बघतो, लागल एवढा चिकूल आणतो आणि तुला मोठाच्या मोठा हत्ती करून देतो. लक्षपूर्वक ऐका. भीम गेला. भीम किती ताकद होती माहितीये भीमाची? एका मनगटानं 10,000 हत्ती ओढत होता. किती? एका मनगटानं 10,000 हत्ती ओढत होता. इतका ताकदीचा भीम होता. स्वतःच्या आईला सुद्धा ऐकत नव्हता. आईला सुद्धा टेन्शन यायचं, जर पोरगं माझं पिसाळलं तर ऐकायचं कोणाला, पण आईला सुद्धा टेन्शन यायचं. लक्षपूर्वक ऐका. शेजारीने हत्ती बांध दिला आणि भीम गेला. भीम जसा गेला आणि भीमानं रान बघितलं एक मळवीचं आणि शेजारने एक वडा गेला होता. त्या वड्यातच जाऊन आडवं झोपलं. जसं आडवं वड्यात जाऊन झोपलं तसं वड्यात झोपलं. मागची 7-8 गावं पाण्यात गेली. निम्म पाणी त्या वावरात गेलं. भीम उठलं, पुढची 7-8 गावं पाण्यात गेली. इतकी मोठं भीम, ताकदीचं मोठं भीम होता. आणि भीम गेला आणि भीमानं कना चिकूल तुडवला. मोठाच्या मोठा गोळा करायचा, ते फेकून आणणार. मोठाच्या मोठा गोळा करायचा, अंगणात गोळा फेकून द्यायचा. आणि एवढाच गोळा बघितला अर्जुन तिकडला. अर्जुनानं विचारावं, ए आई, अगं ही गोळ्याचं काय झालं? ही माती कशाला इकडे टाकायला लागलाय? त्यावेळेस आईने सांगितलं, हे अर्जुना ऐक ना, अरे शेजारीने हत्ती बांध दिलाय आणि हत्ती बांध दिल्यामुळे आपल्याला तो मोठा करून द्यायचा आणि तुझा दादा गेलाय मोठा हत्तीचा चिखलाचा करून देणार आहे आणि तो हत्ती मी माघारी बांध देणार आहे. अर्जुन म्हणला, आई, भीमा एवढी जर ताकद मला असती, लक्षपूर्वक आहे का, आता दृष्टांतामध्ये आपण शिरलोय, भीमा एवढी जर ताकद मला असती तर मी तुझ्यासाठी इंद्राचा हत्ती आणला असता. कोण म्हणते? अर्जुन स्वतःच्या आईसाठी. लक्षपूर्वक आहे का. आई म्हणाली, मग अजून कुठं वेळ गेलाय? दादाने आत्ताशी चिपकून टाकलाय, एकदा जाऊन दादाला विचार काय म्हणतोय बघ. तेवढ्यात भीम तिकडला हात पुसत आणि भीमाने विचारलं, दादा कशावर आहे, काय झालंय? अर्जुन म्हणला, ए भीमा, अरे तुझ्या एवढी जर ताकद मला असती तर मी इंद्राचा हत्ती आणला असता. भीम म्हणला, तेवढी अक्कल मला आहे. काय म्हणला? ती बघल त्याला दादागिरीच करायचं भीम. तो म्हणला, अर्जुना, मला तेवढी अक्कल आहे, फक्त झाले काय, मला जायचा रस्ताच माहित नाही म्हणूनच ग बसलोय. तर तुझ्या अगोदर मी आईसाठी इंद्राचा हत्ती आणला असता. अर्जुन म्हणला, कशाला काळजी करतो, आता तुला शिडी लावून देतो आणि शिडीवर जा आणि गपचूप मागून घेऊन ये, प्रेमानं माग, जा आणि सांग उष्ण हत्ती नेतोय म्हणून. भीम म्हणला, तसलं तुम्हाला सांगू नको. कुणाला? अर्जुनाला. कसा आणायचा माझं मी आणतो, फक्त तू शिडी लावून दे. अर्जुनाने शिडी लावून दिली. भीम दरा वर करत गेलं, चढत वर गेलं आणि इंद्राच्या समोर उभं राहिला आणि इंद्राला गदा दावली. कुणी? भीमानं. आजपर्यंत सगळ्यात पहिल्यांदा इंद्राला गदा दावणारा जर मृत्यू लोकातला माणूस कोण असेल तर त्याचं नाव आहे भीम. भीमानं जशी गदा दाखवली तसं इंद्र म्हणला, बाईनं गदाच आपल्याला दाखवली. इंद्राने विचारलं, कशाला आलाय? काय नाही. भीम म्हणला, तुमचा हत्तीने आला. इंद्र म्हणला, मृत्यू लोकातल्या माणसाचा वाद जरी आला तरी माझा हत्ती पिसाळतो आणि त्या माणसाला मारून टाकतो. भीम म्हणला, एका मनगटानं, काय म्हणला, एका मनगटानं 10,000 हत्ती उडतो आणि तुझा एक हत्ती काय आहे, एका गदत खाली बसवतो म्हणला. इंद्राला माहिती नव्हती ताकद काय आहे. इंद्र म्हणला, जा आहे तिथं माझा मालामध्ये हत्ती घेऊन जा. भीम गेला आणि भीमाचा वास सोडला हत्तीला. हत्तीनं फणावर केला आणि भीमानं सांगावं, ए अरे घी फणा खाली, एका गदत पाडेल तुला. त्याला कुठं माहित भीमाची ताकद काय आहे. त्यानं फणावर केला आणि भीमाच्या अंगावरती धावून आला. जसा धावून आला तसं भीमानं गदा उचलली आणि हत्तीच्या डोक्यात घातली. जशी हत्तीच्या डोक्यात घातली तसं हत्ती खाली पडलं. जसं हत्ती खाली पडलं, भीमानं आपला गुडघा घेतला आणि त्याच्या छाताडावर लावला आणि कना छाताडानं चोळलं. जसं चोळलं, हातामध्ये सोंड घेतली, सोंड लांबवली आणि एका सोंडात 4 पाय गुंडाळले. एका सोंड भीमानं, मी माझ्या पदरचं सांगत नाही, नाहीतर एखाद्या वाटत लोकमत वाचून सांगतोय. लक्षपूर्वक ऐका. एका सोंड 4 पाय गुंडाळलं आणि काळी पिशवी माहिती आहे तुम्हाला? आता यात्रा म्हणजे तुमच्या ध्यानात येईल. काळी पिशवी जशी अडकवतो ना, असावं भीमानं गाड्यात हत्ती अडकवला आणि भीमानं म्हणावं, इंद्राला टाटा बाय बाय. इंद्रा, मी चाललो तुझा हत्ती घेऊन. इंद्रानं तोंडात वर गाठलं, म्हणला, अरे माझा हत्ती घेऊन चालला. आणि वरनं येणारा भीम कुणी बघितला? खाली कोण उभा होतं? तुम्ही कीर्तन ऐकताय ना? अर्जुना. अजून कोण उभा होतं? आई. आणि जसं आईनं बघितलं तसं आईनं म्हणाली, आला ग माझा भीम आला. जसं एवढंच म्हणलं तसं आईला काय झाला? गर्व. कोणतं म्हणलं, काय झाला? गर्व झाला. मी लक्षपूर्वक सांगा, ऐका. एवढं जर कळलं तर निश्चित अंतःकरणातून कळेल आईचं प्रेम नक्की काय असतं. ऐका. त्या भीमा आईला गर्व झाला आणि आई म्हणाली, आला ग माझ्यासाठी भीम इंद्राचा हत्ती घेऊन आला. ग माझ्यासाठी भीम इंद्राचा हत्ती घेऊन आला.
तिथं बाजूला एक पोरग उभा होतं. कोण? अर्जुन. ती कोणाच पोरग आहे? तिचंच आहे. शेवटी अर्जुन म्हणाला, ए आई, अगं त्यानं हत्ती आणला ग, पण यात निम्मा वाटा, कारण मी जर शिडीच लावून दिली नसती तर तो हत्ती घेऊन आला नसता. शेवटी भीमाला वर गर्व झाला आणि भीम म्हणला, ए तसलं सांगायचं नाही, हत्ती गपचूप आणायसाठी होता, मी भांडून आणलाय. म्हणजे हत्ती आईसाठी कुणी आणलाय? मीच आणलाय. अर्जुन म्हणला तुला धावतोच. देव शेवटी अर्जुनासोबत भगवंत होता. भगवंत म्हणला गर्व झालेल्याचं कधी वरट मोठं राहत नाही. मग देवानं भगवंतांना आज्ञा केली आणि त्या शिड्यातल्या 2 पायऱ्या काढून टाकल्या. आता भीमाला माहित नाही खाली पायरी राहिल्या नाही काय नाही. किंवा आपला दरा 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 वरण चालत आला होता आणि चालता चालता त्याला खाली पायरी दिसली नाही. वरण भीम खाली पडलं हत्ती सकट. आणि तेवढंच बघितलं कुणी? माझ्या आईनं बघितलं, भीमाच्या आईनं बघितलं. आणि जसं भीमाच्या आईनं बघितलं तसं भीमाची आई ओरडू लागली, म्हणू लागली, पडला ग माझा भीम, पडला. म्हणून आई धावत गेली, पळत पळत गेली. आणि जिथं वरनं भीम आणि हत्ती पडणार होता त्या भीमाला आणि हत्तीला आईनं कशात झेललं माहितीये? कशात झेललं? बरं, मला आता तुम्हाला एक प्रश्न करायचा आहे. बसलेले सगळेजण माझ्याकडे लक्ष द्या, सर्वजण माझ्याकडे लक्ष द्या. ऐका ऐका ऐका, मला तुम्ही सांगा, आता भीमाला जास्त ताकद आहे का आईला ताकद जास्त आहे? बसलेले, भीमाला ताकद जास्त आहे. ज्या आईनं स्वतःचं लेकरू आणि हत्ती एका पदरात झेलला त्या आईची ताकद जास्त आहे का एका मनगटानं 10,000 हत्ती ओढतो त्याची ताकद जास्त आहे? स्वतःच्या लेकरासाठी ऐका, स्वतःच्या आईनं एका पदरामध्ये झेलण्याची ताकद जर कुणामध्ये असेल तर ती स्वतःच्या मायेमध्ये. ही माणसं आयुष्यामध्ये जपायला शिका. काय करते आई सांगू का? ऐका, हाडाची दुकान करणी केले रक्ताचे पाणी, तुझ्यासारखे कष्ट गाई केले नाही तो. माझ्या चिमुकल्या त्यांची सांभाळ कधीतरी करायला शिका. आज महाराज सांगताना लाज वाटते महाराज. मगाशी मी सांगून गेलो आई बापांना सांभाळण्याची ताकद माणसामध्ये नाही राहिली, पण खऱ्या अर्थानं आमचे राजेश सर असतील, प्रतिभाताई असतील, खऱ्या अर्थानं तेच प्रेम जेवढं आई बापाला. आणि एक सांगू का, म्हातारपणात काय लागत नाही बरं आई बापाला? एक सांगून जातो, ऐकून जा. काही लागत नाही म्हातारपणात आई बापाला. त्या आई बापाला एकच वाटतं गड्या, फक्त स्वतःचं लेकरू माझ्या जवळ असावं एवढीच फक्त अपेक्षा असते. त्यांना कधीच कुठली गोष्ट वाटत नाही माझ्या पोरानं मला साडी आणावी, जोडी आणावी, काही कशाची अपेक्षा नसते गड्या.
पण अंतःकरणापासून प्रेम करणारी फक्त ही दोन माणसं आहेत. म्हणून बसल्यापैकी प्रत्येक माणसाला पायाला स्पर्श करून सांगून जातो, ऐकून जा, अरे सांभाळा या माणसांना सांभाळा, अजून वेळ गेलेली नाही. आणि एक सांगून जातो बसलेले, थोडस संस्काराची शिदोरी मी देणे इतका मोठा नाही रे गड्या, पण जे आयुष्यामध्ये मी बघितलं ना ते तुम्हाला थोडक्यामध्ये सांगून जातो, ऐकून जा. आता तरी सावध व्हा, स्वतःच्या लेकराला चांगल्या वृत्ती चांगल्या संस्कृती द्यायला शिका. काळाची सगळ्यात मोठी गरज आहे. बघा, एक 10 ते 15 दिवसापूर्वी प्रत्येकाच्या स्टेटसला एक व्हिडिओ होता, कदाचित तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल. 10 ते 15 दिवसापूर्वी प्रत्येकाच्या स्टेटसला एक व्हिडिओ होता. इतकं बी तुम्ही पोरांना शिकू नका की कदाचित 30 लेकरं म्हणतील आमच्या बापाला आणि आईला काही सुद्धा कळत नाही, आणि म्हणतात, सहज म्हणतात, आताची पोरं सहज म्हणतात आमच्या बापाला कळत. एवढं कळेपर्यंत तुम्ही आता सावध व्हा गड्या, स्वतःच्या लेकराला काहीतरी संस्काराची शिदोरी द्यायला शिका. ही सगळ्यात मोठी काळाची गरज आहे. स्वतःच पोरग मोबाईल घेऊन बसलं होतं म्हणून आईनं फोन हिसकावून घेतला, आणि आईनं फोन हिसकावून घेतला, पोरग मागं गेलं, आईनं तोच फोन घेतला आणि तिथं टीव्हीच्या समोर बसली. पोरग पाठी मागून गेलं आणि कोपऱ्यातली बॅट आणली आणि पाठी मागून येऊन आईच्या डोक्यात. प्रत्येकानं बघितलेला व्हिडिओ आहे हा, जिवंत उदाहरणामधला घडलेला प्रसंग आहे गड्या, लक्षपूर्वक आहे का. अजून तुमच्या घरापर्यंत ती वेळ आली नाही म्हणून तुम्ही बेसावध आहे. कदाचित ज्या दिवशी तुमच्या घरावरती ती वेळ येईल ना त्या दिवशी दुनिया हसत असेल आणि कदाचित तुम्हाला रडावं लागल. म्हणून संस्काराची शिदोरी आत्ताच लेकरांपर्यंत पोहोचवण्याची प्रयत्न करा. कारण बरीच माणसं म्हणतात गड्या, ऐकून जा, खऱ्या अर्थानं आई बापाचं प्रेम तितकंच असतं, बापाचं प्रेम सुद्धा तितकंच असतं गड्या. ज्या दिवशी बाप जातो ना त्या दिवशी बापाचं प्रेम कळत असतं. बाप या जगात समाजाला कधी कुणाला कळालाच नाही गड्या. बाप कळण्याकरता बाप व्हावं लागतं असं म्हणतो मी गड्या. 2 मिनिटांमध्ये बाप सांगणार आहे आणि पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी तुम्ही सुरुवात करणार आहे. लक्षपूर्वक ऐकून जा, ऐका. अरे बापाचं प्रेम काय असतं हे बाप झाल्याशिवाय कळत नाही. म्हणून बाप कळण्याकरता कधीतरी बापाचं अस्तित्व निर्माण करायचे का. काय करतो बाप, ऐकून जा, ऐका. अरे स्वतःच्या प्रपंचाचा त्याग करेल पण लेकीचा प्रपंच मोठ्या करण्याकरता अहोरात्र झटणारा जगाच्या पाठी एकमेव व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे बाप गड्या. अरे एक वेळचं खायला अन्न नसू दे पण नसताना अन्न सुद्धा माझ्या लेकीचा प्रपंच मोठा व्हावा, थाटा माटात व्हावा म्हणून आयुष्यभरासाठी झटणारा जगाच्या पाठी एकच व्यक्ती आहे गड्या, त्याचं नाव आहे बाप. म्हणून सांगून जातो आयुष्यामध्ये त्या बापाची कधीतरी सेवा करायला शिका. लेकीचा तर बापावर लय मोठा विश्वास असतो गड्या, लेकीचा बापावर लय मोठा विश्वास असतो. विमान चाललं होतं आकाशातून, लक्षपूर्वक ऐका, एक तुम्हाला दृष्टांत सांगून जातो, ऐका. विमानातून हवेतून एक विमान चाललं होतं आणि जात असताना विमानामध्ये जवळपास 200 प्रवासी बसले होते आणि त्यात एक 5 वर्षाची पोरगी बसली होती गाडी, ऐका. 5 वर्षाची पोरगी बसली होती आणि पायलटला कोणीतरी सांगितलं आता आपलं विमान पडणार आहे. म्हणून पायलटनं घोषणा केली, जेवढी लोक आतमध्ये त्यांनी आपापला जीव वाचवा, कारण कदाचित पायलटचा प्रॉब्लेम झालाय, विमानाचा प्रॉब्लेम झालाय आणि विमानाचा प्रॉब्लेम झाल्यामुळं प्रत्येकाला मरावं लागल असं त्यानं सांगितलं. जशी घोषणा केली तसे प्रत्येक जण जीव मुठ्ठीमध्ये घेऊन बसला होता आणि प्रत्येक जण आपापला जीव वाचवत होता, प्रत्येक जण आपला जीव वाचवत होता. पण त्याच विमानामध्ये एक 5 वर्षाची पोरगी पुढे बसली होती गड्या, लक्षपूर्वक आहे का. 5 वर्षाची पोरगी पुढे बसली होती. प्रत्येकाला वाटत होता आपण मरणार आहे, प्रत्येकाला वाटत होता आपण मरणार आहे. पण ऐका, ती 5 वर्षाची पोरगी खदा खदा हसत होती आणि सगळ्या माणसांनी विचारावं, अगं तुला मरणाची भीती वाटत नाही का. अगं ज्या विमानामध्ये तू बसले त्या विमानाचा घोटाळा झालाय, कधीही विमान पडू शकतं आणि कधीही आपण मरू शकतो, तुला मरणाची भीती नाही का वाटत. तरी सुद्धा ती पोरगी खदा खदा हसत होती. विमान कसं तरी पायलटनं खाली जमिनीवरती पोहोचवलं आणि पोहोचवल्यानंतर 200च्या 200 प्रवासी त्या विमानातून बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर सगळ्या माणसांनी गोळका केला आणि त्या 5 वर्षाच्या पोरीला जवळ घेतलं, विचारलं, ए बाळा, अगं आम्ही सगळे रडत होतो, आम्ही सगळे मरणाला भेट होतो, पण तू मरणाला का भेट नव्हतीस, तू तर हसत होती. आता बरीच माणसं म्हणतात तिला काय मरण म्हणजे करणार आहे, पण लक्षपूर्वक आहे का, ती 5 वर्षाची पोरगी हसणारी होती ना, तिनं उत्तर दिलं आणि ती सांगू लागली, मी हसत होते त्याचं कारण एवढंच आहे, तुम्हाला सगळ्याला माहिती होतं विमानाचा घोटाळा झाला म्हणजे 200च्या 200 माणसं मरू शकतात, कधीही मरू शकतो गड्या, पण मी हसत होते त्याचं कारण एकमेव आहे, तुम्हाला पायलट वरती विश्वास नव्हता पण मला पायलट वर विश्वास होता. याचं कारण सांगतो का,
कारण पायलट चालवणारा दुसरा कोण नव्हता, तो माझा बाप होता. इतका विश्वास त्या लेकीचा जर कुणा असेल ना तर त्या बापावरती असतो गड्या. म्हणून आयुष्यात निस्वार्थ जो प्रेम करतो ना तो फक्त आणि फक्त बाप असतो गड्या. रुपया घरात नसू दे रुपया, पण ज्या दिवशी लेकीचं लग्न ठरतं ना त्या दिवशी दुसऱ्याच्या बांधाला जाऊन चाकरी करेल गड्या, पण स्वतःच्या लेकीचा थाटामाटात प्रपंच करणारा जगाच्या पाठीवर फक्त तो तुमचा बाप आहे गड्या. घरात खायला अन्न नसलं तरी चालेल, पण ज्या दिवशी लेकीचं लग्न करायचं असतं ना त्या दिवशी बाप इतका नटून जातो. बस महिला मंडळ, आयुष्यात तुमचा बाप कधीच राहणार नाही, पण ज्या दिवशी तुमचं लग्न ठरलं होतं, तुमच्या मस्तकावरती अक्षता पडणार होते ना त्या दिवशी अख्खी दुनिया रडत होती, पण तुमचा बाप एका कानातीच्या मागे गेला होता. अरे दुनिया पशी रडण्यापेक्षा कानातीच्या मागे गेला, आणि उमसून रडणारा फक्त आणि फक्त तुमच्या जीवनातला बाप असतो गड्या. काय करतो सांगू का? ऐका. उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावारी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामधी हासू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लावावी ना प्रीती विठोबा.